एक माझी आहे, काकांची आहे, 2 अंपायरची आहे. 2 राहून द्या, 4 राहून द्या. 4 राहून द्या मध्ये करा. इथे पाहतोय आपण गेम स्टार्ट होईल. नक्कीच मी तुम्हाला टाइम देखील सांगेल. 9:50 आतापर्यंत झालेली आहेत आणि जर पाहिलं तर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मयूर एका बाजूला जर पाहिलं तर मयूर मर्दे आपण पाहतोय इन्फॉर्म बॅट्समन आहे. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत जर पाहिलं तर 11 चषक जिंकणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धाकटी डहाणू हा देखील जर पाहिला तर हा देखील एक चषक आहे. शेवटच्या वर्षामध्ये शेवटच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर हा देखील एक चषक जर जिंकला तर 12 चषक म्हणजे प्रत्येक महिन्याला एक चषक जिंकणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. भावित्य 11 धाकटी डहाणू संघ. दुसऱ्या बाजूला त्याचाच जोडीदार सातत्य राखले. या जोडीने जर पाहिले सलामीची जोडी. जेव्हा जेव्हा आपण डहाणू संघाचा विचार करतो तेव्हा एका बाजूला मयूर तर दुसऱ्या बाजूला विनीत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे मात्र सज्ज होईल मिस्टर अमोल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला षटक यस पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि पहिला चेंडू या ठिकाणी पडला जाईल. मयूरसाठी पहिला चेंडू असेल. बघूया पंचांच्या इथे मात्र डावीकडून हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला लाऊड अपील केलं जात आहे आणि काय जाऊ पहा सालवड संघाचं मी खरंच कौतुक करीन कारण की जरी 11 खेळाडू जरी मैदानाच्या आतमध्ये असले मात्र त्यांना आणखीन 11 खेळाडू जे आहेत ते मैदानाच्या बाहेर सपोर्ट करणारे आपल्याला पाहायला मिळतात. हे सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. पुढेच एकदा अमोल पुढचा चेंडू फुलटो चेंडू आहे. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड करेल फेकेल. 2 धावा सहजरीतीने कंप्लीट करतायत. 2 धावा इथे मात्र फरक पडणार नाही. नक्कीच आपण पाहतोय शॉट सिलेक्शन होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. लोअर फुलटॉस चेंडू मात्र आपण पहिल्या दिवसापासून पाहत आलोय या मैदानावर या पिचचा आढावा घेतलाय तर फलंदाजासाठी जर पाहिलं तर कमी ॲडव्हान्टेज आहे. त्वरित क्लिक होत नाही चेंडू आणि तेच कारण बनतं इथे मात्र खेळताना. तिसरा चेंडू असेल अमोल यांचा मयूरसाठी. ओहो इथे मात्र दिशा दिली चेंडूला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जबरदस्त हिट केलाय. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. अतिशय सुंदर आपण इथे पाहिला स्क्वेअर लेगच्या रिझनला आणि आजच्या दिवसातला 2023च्या शेवटच्या दिवसातला पहिला षटकार कोणाच्या नावावर असेल तर हा मयूर मर्दे नावात नाही. कोणी मारला हा षटकार. धावसंख्येचा जर विचार केला तर स्कोरबोर्डवर मात्र आता 8 धावा झाल्या आहेत. पहा एक दुहेरी धाव घेतली आणि तदनंतर मोठा फटका बनवायचा आहे. ही संधी सोडणार नाहीये मयूर कारण ज्या पद्धतीने मयूर इन्फॉर्म बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय अशा कित्येक लढत मात्र आपल्याला पाहायला एकतर्फी. मागच्याच आठवड्यात जर पाहिलं तर नक्कीच सरगम सरपाडा मैदानावर मयूर मर्दे काय अफलातून फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा पाहतोय इथे मात्र अमोलला कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी अजून टिचून टप्पा मात्र हाताळावा लागेल. हा पुढचा चेंडू. ओहो ही बेस्ट लाईन आहे. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू फेकायला इथे मात्र नक्कीच अमोल प्रयत्न करतोय आणि प्रयत्नानं यश येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला या षटकातून. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू निर्धाव तर 1 दुहेरी तर 1 षटकार. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन आहे परंतु नो मॅन्स लँड. तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. नक्कीच रन्स मात्र कंप्लीट केली जाईल. एक धावेने धावसंख्या वाढेल स्कोरबोर्डवर. 9 धावा आतापर्यंतचे 5 चेंडू कंप्लीट झाले आहेत. इथून जर पाहिलं तर 5ही चेंडू मयूर खेळला होता मात्र आता विनीतला पहिला चेंडू इथे फेस करण्यासाठी नक्कीच मिळेल. ओहो इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. ऑन द रिस्क होती थोडीशी. डेंजर एंड कडे धावले होते विनीत
परंतु इथे होईल ओव्हरची समाप्ती. एक षटक कंप्लीट झालाय. धावसंख्या जर पाहिली तर डबल फिगर मध्ये जात आहे. आता मात्र 10 धावा. जाऊया डीजे कडे आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. हाताळलं अमोल गोलंदाजांनी. एक षटकार, 2 सिंगल आणि 1 दुहेरी धाव असे एकंदरीत 10 धावांचा विचार केला जातोय. दुसरे षटक आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, सुरेख सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. ही लेंथ लाईन आहे आणि मी म्हटलं नक्कीच आपण पाहतोय सालवड संघाची आताच लीग स्पर्धा पार पाडली गेली. खूप चांगल्या पद्धतीने खेळाडू मात्र उभारले आले आणि लीग स्पर्धा होणे गरजेचे आहे. कारण की आपल्या गावातनं एक खेळाडू जर पाहिलं तर चांगलं प्रदर्शन देत असतो आणि या स्पी लीग स्पर्धेच्या माध्यमातून हे खेळाडू उभारत असतात. तसंच हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर हर्ष सातत्य राखलंय, खूप चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू जर पाहिले तर दोन्ही चेंडू विनीतसाठी डॉट चेंडू फेकण्याचा पराक्रम इथे करताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळली जाते नक्कीच हर्षच्या माध्यमातून. 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर आता मात्र मयूरला पुढे जावं लागलं आणि कानमंत्र द्यावंच लागलं विनीतला. ओहो, हलक्या हाताने स्टेअर केलाय. इथे पात्र पॉइंट रिजन मध्ये. मोठा झटका. ही गरज होती का? जबरदस्त जबरदस्त. इथे मात्र पहा चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि क्विक फेकी आणि गॅदर करून सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करून दिल्या आणि मयूर सारख्या एक मोठ्या फलंदाजाला तंबूचा आसरा नक्कीच इथे दाखवला जातोय. ही गरज होती का? खराब 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 मी म्हणेन खराब सुरुवात केली. ज्या पद्धतीने विनीतला चेंडू खेळायचा होता, रन्स नसताना देखील मजबूर केलं मयूरला की रन्स घ्यायचा आहे आणि हे घेताना मात्र गडी बाद होतोय. सालवड संघाची ही सुरुवात चांगली आहे कारण की पकड मजबूत केली तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते पुढे देखील आपली चांगली कामगिरी होऊ शकते. आतापासून दबाव टाकण्याचं काम इथे मात्र सालवड संघ करताना आपण पाहतोय. निखिल आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हा देखील एक चमकता सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्य राखलंय. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय भावित्य 11 डहाणू संघ अडचणीत असतो तेव्हा मात्र निखिल पुढे सामावत असतो आणि खूप चांगली बॅटिंग त्याची देखील आपल्याला पाहायला मिळते. परंतु 1 विकेट सस्त्यात बाद झालाय. मयूर थोडंसं नक्कीच आपण पाहतोय आपल्या खेळीवर नाराज असेल की कॉलिंग केली आणि धावणं गरजेचं होतं का, हे प्रश्न देखील त्याच्या डोक्यात आता देखील उद्भवत असेल. परंतु पाहतोय आपण हर्ष, व्हॉट अ स्टार्ट. खूप चांगला चेंडू. 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर दबाव तसाच ठेवला. तसाच दबाव अजून देखील डहाणू संघावर आहे का, हे मात्र पुढच्या चेंडूवर पाहायला मिळेल. डावखरे आताचा फलंदाज आहे निखिल. ओहो, इथे मात्र बॅटची हलकीशी कट्स नक्कीच लागली होती. मात्र चेंडू पाहतोय गतिवान होता. 4 चेंडू निर्धाव फेकल्यात. 4 चेंडू निर्धाव. या मैदानावर जर पाहिलं तर खूप चांगलं प्रदर्शन, खूप चांगलं वेगवान गोलंदाजी करताना मिस्टर हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. साई सापेक्षवर सालवड संघ ज्या फॉर्ममध्ये आहे आपण पाहतोय. पहिलाच सामना पुन्हा एकदा. आता मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. कव्हर ड्राईव्ह आणि जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र निघून जाईल चेंडू 4 धावांसाठी. ही निखिलची ताकद आहे, ही निखिलची पॉवर आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त इन्फॉर्म बॅट्समन हा देखील आपण पाहतोय निखिल. तर धावसंख्येचा विचार केला 4 ने आता मात्र स्कोरबोर्डवर लागली जाईल 14 धावा. खूप चांगली चेंडू, शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमधला. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढलाय. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय का, मात्र नाही. डायरेक्ट हिट केली होती. इथे पाहिलं तर थोडक्यात वाचवले गेले विनीत. ओव्हरची होते समाप्ती.
2 षटक इथे मात्र पॉवर प्लेचे जे कंप्लीट झाले. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आता मात्र लागले 15 धावा. जाऊया एक सुंदर सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर 3 ओव्हर नंतर ऑफिशियल ब्रेक हा आपण देण्याचा प्रयत्न करू. आपण पाहतोय 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 15 धावा जमवल्या आहेत. निखिलचा जर विचार केला तर एक चौकार त्याच्या बॅटमधून नक्कीच लगावले. याआधी मयूरचा विचार केला तर षटकाराने सुरेख सुरुवात केली होती त्याने, परंतु आता जिम्मेदारी जी पाहिली तर एका बाजूला विनीत, दुसऱ्या बाजूला निखिल, हे 2. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज कंटिन्यू करतोय. अमोल आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, मिस केलाय आणि इथे मात्र पहा मोठा झटका पुन्हा एकदा निखिलच्या बॅटला. इथे चेंडू लागला नाहीये, सरळ यष्टांवर आदळला जातोय. अमोल आणखीन एक सफलता मिळवतोय आणि जर पाहिलं तर भविष्य 11 संघाचा हा दुसरा गडी बाद होईल. हा देखील एक किमती गडी नक्कीच बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर आघात आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं डहाणू संघाचं इथे मात्र लॉस होईल, कारण की दोन्ही चांगले फलंदाज हे मैदानाच्या बाहेर आहेत. इथून जर पाहिलं तर दबाव आणि दबाव टाकण्याचं काम सालवड संघ करतोय. पुन्हा एकदा फलंदाज मिस्टर अविनाश. ओहो, आज देखील पंचांकडे स्ट्रॉंग अपील. इथे पंच नक्कीच विचारपूस करतील स्क्वेअर लेग पंचांची की नक्की काय घडलंय. डिसिजन पेंडिंग असेल. इथे तर जल्लोष केलाय सालवड संघाने, एकत्रित आले आहेत, लाऊड अपील केला, परंतु चेंडू नक्की बॅटला लागला होता का हे विचार विनिमय 2 पंचांच्या मध्ये नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पंच आपल्या जाग्यावर येतील आणि जो काही डिसिजन असेल तो इथे दिला जाईल. पाहतोय आपण नक्कीच डहाणू संघ थोडंसं प्रेशरमध्ये दबावमध्ये आहे आणि नॉट आउट डिसिजन येतोय, नॉट आउट. नक्कीच जल्लोष खूप मोठ्या प्रमाणात केला होता आणि तेच पाहायला मिळालं. नक्कीच अविनाशची बॅट ज्या पद्धतीने फिरली होती, चेंडू थोडासा जर पाहिलं तर आतमध्ये होता. पुन्हा एकदा अमोल मरे पुढचा हा चेंडू पाहायला मिळेल. ओहो, हलक्या हाताने खेळून काढलाय. इथे मात्र आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन रिझनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूवर. रन्स मात्र मिळेल 1. एकरी धावेने धावसंख्या वाढेल स्कोरबोर्डवर 16 धावा. पहिल्या ओव्हरपासनं दबाव ठेवण्याचं काम सापेक्षवर सालवड संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. साई सापडेश्वर संघ पुन्हा एकदा. ओहो, हा चेंडू पाहायला मिळेल. पंच इथे वळल्यात म्हणजे दर्शवतायत. यस, कृणाल विंदे यांचा इशारा येतोय. इट इज अ वाईट चेंडू, अवांतर धाव ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल.
पहिला अवांतर धाव याची नोंद मात्र इथे होताना पाहायला मिळते, कारण की कुणाल माझ्या सोबत आहे, एक चांगला स्कोरर. फटका चांगला आहे, परंतु चेंडू किती लांब गेलाय. नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे विनीतला चान्स घेणं गरजेचं होतं, कारण की तिसरं षटक चालू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर थोडीशी कमी आहे, ही वाढवायची काम करायचं होतं, परंतु चान्स घेतला मोठा फटका बनवण्यासाठी आणि सुरेख झेल तिथे मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये घेताना आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. मिस्टर मनीष. चेंडू किती लांब गेलाय. हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला समुद्र आहे तर निसर्गरम्य परिसर म्हणून आपण डहाणू देखील पाहतोय आणि डहाणूचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करताना जर पाहिलं तर 3 गडी बाद, 17 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अमोल मोरे काय जबरदस्त गोलंदाजी करतोय, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत अमोलच्या या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर जय येतोय, नवीन बॅट्समन. चांगला चेंडू आहे, चांगला फटका नक्कीच टोलावला जातोय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. एक धावाचं रूपांतर दुसरी धावामध्ये यस होताना पाहायला मिळतंय, कारण जयकडे ती क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर अविनाश. आता मात्र आपल्याला बाजू सांभाळायची आहे, एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करायची आहे. या अनुषंगाने दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर इथे आपली मन सेट करताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अमोल थोडंसं प्रेशर क्रिएट आहे, तो प्रेशर तसाच राहावा या परिस्थितीमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. फटका फसलाय, परंतु कव्हर पॉइंट रिजन इथे एकच धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक संपले आहेत. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर लागली जाते 20 धावा. नक्कीच दीपक संके सर देखील माझ्यासोबत जोडले जातील. आता आपण पाहतोय 20 धावा आहेत, 3 गडी बाद झालेले आहेत. थोडंसं प्रेशरमध्ये, या प्रेशरमधून जय आणि अविनाश यांना बाहेर काढेल का? निश्चितच 8 फलंदाज जर आपण विचार केला तर धाकटी डहाणूकडे आहेत. प्रदीर्घ मोठा अनुभव त्यांच्याकडे आहेत आणि 9 फलंदाज 11 ट्रॉफी एका वर्षात जिंकण्याचं काम केलं आहे आणि त्याला माहिती आहे लो स्कोरिंग मॅच होते आणि 3 षटकामध्ये जरी समजा 20 ते 22 धावा आल्या ते एक मोठा फायटिंग स्कोर तुम्हाला बघायला मिळू शकतो. चला इथे बघा 3 षटकं झाले. 3 षटकात समापनानंतर धावसंख्या झाली ती 20. आता बघ एका मोठ्या भागीदारीची गरज आपण बघू शकतात. आपण पाहत आहात आजचा सांगता शेवटचा टॉप 8 मधला हा पहिला क्वार्टर फॉर्मला. एका साईडला निश्चितच साई सापडेश्वर सालवड आणि भावित्य 11 धाकटी डहाणू बघत आहात. 3 षटकं 20 धावा आणि गडी बाद झाले ते 3. आता बाकी गोलंदाज आहे तो हरीश. सुंदर ऑब्झर्व बघायला मिळतो कव्हरच्या रिजनला. जयचा तुम्ही जर विचार केला तर जयकडे सिंगल डबल काढण्याची क्षमता आहे. एक चांगला फलंदाज आपण असं बघता अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण पाहत आहात. तशा पद्धतीने एकंदरीत जर विचार केला तर आजच्या दिवसातला पहिला सामना नाणेफेक जिंकली साई सापडे संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. प्रथमतः आमंत्रित केलं फलंदाजासाठी. आतापर्यंत 3.1 षटकं टाकत गेलीत आणि फरकात धावसंख्येला 21. धावांसाठी संघर्ष करावा लागतो. निश्चितच आपण एकंदरीत जर विचार केला तर धावासाठी संघर्ष करावा लागतो. भावित 13 धाकटी डहाणू संघाला एक सुंदर विकेट आणि या स्पर्धेला खूप मोठं मानांकन यावर्षी बऱ्याचशा संघांनी, संघनायकाच्या खेळाडूंनी, प्रेक्षकांनी आणि यूट्यूबवर बघणाऱ्या प्रेक्षकांनी खूप मोठं मानांकन दिलं या स्पर्धेला. चेंडू फसला. इथे बघा चेंडूच्या खाली खेळाडू येतो. मनीषच्या हातामध्ये चेंडू द्यायचा. मी म्हटलं की चेंडू फसलाय, बॅटच्या खाली लागला. बॅटमध्ये टायमिंग प्रॉपर होऊ शकला नाही आणि एकता बघता बघता चौथा गडी तंबूत परततोय. खूप सुंदर झेल मिड विकेटला मनीषाने घेतला आणि गोलंदाज होते ते हरीश आणि बाद झालाय तो अविनाश. आज बाकी गणेश यांना खूप मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. महाभारताचं भांडण सोडवण्यासाठी ज्या पितामह ज्यांच्या
अजून देखील गणेशला पाठीमागे ठेवला आहे. आता बाकी नवीन फलंदाज गेला आहे तो हार्दिक. तर निश्चितच म्हटलं होतं ना, त्यांच्या कर्णधारांची जेव्हा इंटरव्ह्यू घेतली तेव्हा सांगितलं की रात्री झोप लागत नव्हती, कारण एक मोठी मॅच वर्षाची सांगता आपण करतोय. आणि ही स्पर्धा, जी सर्वस्वी यशस्वी स्पर्धा, या वर्षातली उत्कृष्ट स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जाते, 6-6 षटकाचे सामने, एका दिवसात 8 संघ. काल आम्ही काल आम्ही का 10-12 संघ खेळवलेत, कारण बरेचसे खेळाडू संघ तयारच नव्हते की आम्हाला खेळायची. आणि शेवटी मग मी विनंती केली आयोजकांना की तुम्ही त्या संघात खेळा, कारण बाकीच्या संघाकडून आपण 8-8 संघ खेळलेत. तर खराब सुरुवात झाला आहे. 21 धावा आणि 4 गडी तंबूत परत झालेत. ते म्हणजे निश्चितच भावित तेलून टाकलेल्या संघाचे अतिशय रोमांचक मॅच, सर्वांच्या स्मरणातली स्पर्धा. 2023ची शेवटची स्पर्धा आपण खेळत आहात. इथे कव्हर ड्राईव्ह चेंडूच्या पाठीमागे का झेल होईल का, पण सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. अफलातून क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळते. सालवड संघाचं यंग जनरेशन, 1 आणि 2 खेळाडू फक्त असे आहेत ज्यांनी वयाची 35च्या वरती गेले, काही 40च्या वरती आहेत. आणि बाकी खेळाडू तुम्ही सगळं बघितले तर 23-22 अशा पद्धतीचं अफलातून क्षेत्ररक्षण. या खेळाडूचं नाव बाळा मोबाईलमध्ये बिझी नाही करावं, तुम्ही इथे बसला की नावं सांगा. कोणी क्षेत्ररक्षण केलं? सुजयला. आपल्या मैत्रिणी मित्रांना आपण रात्री खूप वेळ आहे आपल्याला नवीन वर्षाचं हे टाकण्यासाठी. हवेमध्ये चेंडू पुन्हा फसलाय, कव्हरच्या रिझनला जातोय आणि इकडे 5वा गडी बाद. काय गोलंदाजीची धार तुम्हाला बघायला मिळते. साई सापळेश्वर गोलंदाजाकडे एकही फलंदाजाने विकेटवर राहण्याचं काम केलं नाहीये, जेणेकरून बघूया की थांबलाय विकेटवर आणि इथे धावा काढतोय, असं एकही विकेट बघायला मिळणार. काय म्हणाले गोलंदाजीबद्दल संतोष? नक्कीच ज्या पद्धतीने मयूरचा विकेट्स गेला, पहिला विकेट खूप किमती होता. मयूरचा विकेट गेल्यानंतर विकेटची पडचड चालूच आहे आणि चांगली चांगली धारदार गोलंदाजी इथे करताना आपल्याला हा सालवड संघाचे गोलंदाज पाहायला मिळते. त्यामुळे 100% एफर्ट्स दिली तर 100% रिझल्ट्स मिळेल, हा मात्र आपण फॉर्मॅट इथे पाहतोय सालवड संघाकडून. निश्चितच तुम्ही जेवढा मयूरच्या विकेट तेवढं सॅक्रिफाईस मी मला निखिलने पण चूक केली. फुलटच चेंडू यॉर्क करून घेतला आणि तिकडे बाकी बिकट परिस्थिती झाला. 5 गडी तंबूत परत. आता कर्तव्य तुमच्या नावाप्रमाणे संघासाठी तुम्हाला कर्तव्य पार पडायला लागेल. एखाद्या घरामध्ये मोठं काय झालं की मग आजी आजोबा नसताना घरातला मोठा बंधू घेताना एखादा वडील जाणून माणूस आपलं कर्तव्य पार पाडतोय, तसं कर्तव्य पार पाडण्याची मोठी जबाबदारी या कर्तव्य नावाच्या फलंदाजावर आहे. कारण डहाणूची नौका मोठ्या समुद्राच्या लाटामध्ये फसलाय आणि त्या लाटा टाकण्याचं काम करतं. भन्नाट वेगवान मार आपण बघत आहात साई सापळेच्या सालवड संघाकडनं. यानंतरचा सामना निलेश फायटो यश फाउंडेशन पुरस्कृत मोरबे. हा संघ दोन्ही संघांनी वेळेवर इकडे हजर राहायचं आहे, अन्यथा जे काही आमचे ऑर्गनायझर नियम घेतील त्या सर्व नियम तुम्हाला पाहावे लागतील. आमच्या ऑर्गनायझरने तुम्हाला फोन केलेत. पुनश्च गोलंदाजी करतोय. कर्तव्य यॉर्करलेचा चेंडू, धावबाचा चान्स परंतु नाही. इथे बाकी धावसंख्या 1 वाढून होते. निश्चितच धावा असणार, कारण फलंदाज आपला मार्ग बघणार. आपण मध्ये आलात तर आपण बाजू व्हायला पाहिजे, ह्यात काही शंकाच नाही आहे. कारण फलंदाजाला जागा मोकळी द्यायला पाहिजे, तो त्याच्या क्रीजमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. धावसंख्या 1 निवड, धावसंख्या होते 24 धावा. यूट्यूबला 200 लोक आतापर्यंत ही मॅच बघत आहात. पुनश्च गोलंदाजी क्लास फटकेबाजी बघायला मिळते. तिन्ही शॉट जे आपण जयच्या बॅटरीतून बघितलेत अफलातून अप ड्राईव्ह पाहायला मिळालेत. धावसंख्या 1 निवारते. तसं षटकं संपली 4 आणि फलकात धावसंख्या झालं 25, म्हणजे 6.001 धावेनिशी आपण धावा काढत आहात. एकूण 50 धावा करू शकल्या नाहीत, अशी मोठी स्पर्धा इकडे बघता. कारण गोलंदाजाला बिलिन वाव दिलाय. आजपर्यंत तुम्ही बघितल्यात 1989 साली तुमच्या संघाची स्थापना झाली आणि बघता बघता तब्बल 34 वर्ष या फ्रेंड्स क्रिकेट क्लबला झाले. अनेक मोठमोठे खेळाडू तुमच्यात येऊन गेलेत. काल संतोष राठोड हा खेळाडू देखील आमच्यात आला होता परवा, त्याने देखील चांगली उपस्थिती दिली आणि खरोखरच आमच्या ह्या नवीन मुलांनी देखील चांगली सुरुवात केला. जो पायंडा तुम्ही 1989 साली पाळला आणि 1996 साली सर्वात प्रथम पालघर डहाणू तालुक्यात बाहेरची ट्रॉफी आणणारा तुमचा संघ बाहिंदर इथे मोठी स्पर्धा जिंकली. त्यावेळेस मॅचलेश, नर्मदा फ्रीमेट, मोठमोठे खेळाडू अजय दादरकर, जनक मेस्त्री, विवेक कदम, मोठमोठे खेळाडू असायचे आणि तशाच स्पर्धकांना पराभूत करून तुम्ही ती स्पर्धा जिंकली होती. आता बघूया गोलंदाज कोण येतोय. शुभम.
इथे बाकी 4 षटकं झाली. 4 षटकाच्या समापनानंतर फलकात धावसंख्या लागल्या ती 25. त्या टाकीवर जी मुलं आहेत त्यांनी वरती बसा प्लीज. पाय वरती घ्या बाळानो. बाळानो टाकीच्या वरती यस. अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळत आहे. अफलातून थोडीसा जो नरमाई असते ना सकाळच्या क्षेत्रात एक रात्री पाणी मारलेलं असते काल आपण त्याचा पुरेपूर फायदा उचलताना बाकी साई सापडेचा सालवड संघाला आपण पाहतात. पुण्याच्या गोलंदाजी करताना चेंडू टटवला. इथे झेल होती की पायाच्या चेंडूच्या पाठीमागे अमोल प्रयत्न एक धाव तो फरकाव लागली जाते. थोडासा खराब थ्रो थोडासा लेट थ्रो आणि इथे बघताना 2 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन विकेट तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला जय आणि एका साईडला कर्तव्य म्हणून बघायला मिळते. चला पुनश्च गोलंदाज पाहायला मिळते तो शुभम. ओ काय गोलंदाजी बघायला मिळते. अफलातून क्लास दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते साई सापडेच्या सालवड संघाकडनं. जर आपण क्षेत्ररक्षणाचा विचार केला ऑन साईडला लॉंग ऑन बघायला मिळते. मिड विकेट बघायला मिळते आणि डी स्क्वेअर लेग तिथे पाहायला मिळते. ऑफ साईडला विचार केला तुम्हाला लॉंग ऑफ बघायला जिथे मनीष आहे आणि डीप कव्हर पाहायला मिळते. आणि 4 खेळू सर्कलच्या आत शॉर्ट मिड विकेट स्क्वेअर लेग पॉईंट आणि शॉर्ट मिड ऑफ. चेंडू ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. ओहो व्हॉट अ कॅच. अफलातून कॅच घेतलाय अमोल मोरे. वय वर्ष 42 दिवस 3 महिने आणि 17 तास अशा पद्धतीचं वय. 42 वर्षाच्या हा तरुण खेळाडू. बाकी म्हणतात ना मनामध्ये जर जिद्द असेल आणि तुमच्या शरीरामध्ये शिवछत्रपती महाराजाची जर ताकद असेल तर संघर्षातून ठिणगी पेटते आणि ठिणगीतून आपण युद्ध जिंकू शकतो हे दाखवणारं एक अनमोल झेल बाकी ते अमोल नावाच्या खेळाडून घेताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. आमचे डीजे ऑपरेटर बघा गाणे तुम्ही विसरलात. सर्व लोक म्हणतात की आज नमित आहेत म्हणजे गाण्याची बरसात बघायला मिळेल. घ्या ना तुम्ही लावायचं आम्ही लगेच थांबणार. महाराष्ट्राचे गीताने शाहिरी माना ज्या साईड साबळेंच्या आवाजातलं अजरामर गीत आपण ऐकलं जय जय महाराष्ट्र माझा. मित्रांनो महाराष्ट्रावर असंख्य ठिकाणचा कानाडोळा करून लोक बघतात पण त्यांना दाखवा की महाराष्ट्र महाराष्ट्र अगर नाही रहेगा तो आप क्या कर सकते हैं. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी माझ्या महाराष्ट्राची ही जिद्द प्रत्येकाकडे पाहिजे. आहा हा गणेशचा जलवा इथे बघायला मिळतो. मोठमोठा हलवा. चेंडू जातो सीमा पलीकडे 6 धावा. गणेश व्हॉट अ शॉट. नमित घेऊन कमी मावळे घेऊन मोठमोठ्या मोगल साम्राज्य नष्ट केलंय. त्या शिवछत्रपतीचं हे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतात आणि भगव्या झेंड्याच्या छताखाली ज्या गावांना नाव का सरवले गावच्या मैदानावरती शॉर्ट ऑफ प्लेन. पुन्हा चेंडू टटवलाय. पुन्हा मोठा पण स्कोअर लेगच्या रिजनला 6 धावा. मी म्हटलं होतं ना अब तो आना बाकी है जंगल का सही शेर जिसका नाम है गणेश. धावा या फरकावर लागल्या जातात. एकंदर जर विचार केला षटकं झाली ती 5 आणि 39 धावा. गणेशने आल्या आल्या जलवे आपले दाखवलेत. मी म्हटलं ना की गणेशला 8-10 चेंडू जरी खेळायला मिळालेत तर खूप मोठ्या फटकाची ताकद बघायला मिळते.
गणेशच्या जन्माचा विचार केला, पडता पाऊस होता, सुसाट वारा होता आणि हनुमंताच्या त्या वाऱ्यानिशी धावणारा आणि वेगाने वारा करणार तो पाहायला मिळतो. घरात जेव्हा बाळ जन्माला आला ना तेव्हा तामोरे कुटुंबामध्ये जणू काही मोठा प्रकाशच झाला. अशा पद्धतीची मोठी शक्ती आणि अफाट मर्यादा आणि अफाट क्षमता असणारा हा फलंदाज बाकी इथे आपले जलवे दाखवतोय. असं एक देखील महाराष्ट्राचं मैदान नाही आहे जिथे गणेशने आपली सुंदरता दाखवलेली नाही आहे. कोणतेही मैदान असो, चोहो बाजूनी फटकेबाजी करणारा हा गणेश नावाचा नेहमीच संकटाच्या काळामध्ये धावत येतोय आपला भावित्य 11 धाकटी धाकून संघाला. आता बघा शेवटचा षटक हाताळतोय गोलंदाज सच्चाई. संचय संचय बघूया. डावखुरा गोलंदाज दांडी विरुद्ध काय अफाट भन्नाट गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यात. दांडी संघाच्या खेळावर चेंडू सापडणं मुश्किल झालं होतं. आता बाकी कर्तव्य हो इथे बाकी चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. सरळ चेंडू शॉर्ट मिडॉफच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 1 निवडताना 40 धावा फलकावर लागल्या जातात. एक सुंदर धावसंख्या मैदानावर मोजली जाते, बघितली जाते ती 40 धावा. संचय व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. आता आपण टाकला बघूया गणेशचा होणारा जो मोठा फटका मारू शकतो त्याला थांबवतोय का. कारण गणेश 2 चेंडू 2 सलग षटकार पाहिला. एक आपण बघितला लॉंग ऑफला आणि दुसरा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू जो डी स्क्वेअर लेगला फेकून दिला. अशा 2 चेंडू 12 धावा आणि संघाची धावसंख्या पोहोचलाय 40. शेवटचे 5 चेंडू येणे बाकी आहेत. डावखुरा गोलंदाज आपण बघतोय संचय पंचाच्या उजवीकडनं. ओहो शॉर्ट ऑफ लेन चेंडू, पण गोलंदाजाने तो व्यवस्थित टाकला होता कारण चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाईल ही त्यांनी युक्ती वापरली होती. मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलंय ना की सालवडच्या खेळाडूंना या मैदानावर कसं करायचं त्याचं अंकगणित आणि भूमिती हे दोन्ही पेपर त्यांना माहिती आहेत. तशा पद्धतीची गोलंदाजी करतात. शॉर्ट ऑफ लेन ठेवतात पण फटका लागला तर डिक्लेअर झोनमध्ये जाईल हे बघायला मिळते. खरोखरच अकबराच्या दरबारातला बिरबल का लोकांना परिचित झाला त्याच्या युक्तीमुळे लोकांना तो प्रत्येकाने बघायचा. अशा पद्धतीने धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते 41. संचय बघूया आता कशा आपण गोलंदाजी करतोय. चेंडू टटवलाय, सरळ जातो चेंडू हातामध्ये आणि इथे पुन्हा एकदा विकेट. मोठ्या गडी तंबूत गेलाय, कर्तव्य बाद झालाय लॉंगनच्या रिसनला आणि झेल घेतला कृतिक यांनी. बघा प्रत्येक गोलंदाजाने बाकी आपली व्यवस्थित पद्धतीने धार टाकलाय आणि अक्षरशः जखडून ठेवलाय. आतापर्यंत विचार केलाय. एकमात्र फलंदाज जो गणेश ज्याने 3 चेंडूत फक्त 13 धावा काढल्यात. बाकी कोणताही फलंदाज संघर्ष करताना सापडलाय. लोकांनी भाकील बांधलं होतं की हा सामना लो स्कोरिंगचा होईल यात काही शंकाच नाही कारण दोन्ही संघ तेवढी ताकदवान बघायला मिळतो. प्रफुल्ल, सुहास, मनोज, संतोष राठोड यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला भेट दिली आणि खरोखरच 1989 साली संघ स्थापन झाला तो म्हणजे फ्रेंड्स सरावली संघ. आज तक 34 वर्ष झाली, 35व्या वर्षात पदार्पण करणार आहे आणि या 35व्या वर्षानंतर अनेक मैदानं गाजवलीत, असंख्य खेळाडू दिल्यात. पण वेल डिसिप्लिनेटेड संघ जो शिस्तीसाठी मांडणारा ती देखील आज शिस्त बघायला मिळते. काल मी फ्रेंड्स बीचे खेळाडू बघितले. काल फ्रेंड्सचे जे काय कॅचेस घेतात अफलातून टॅलेंट कॅचेस विन द मॅचेस म्हणतात तर तसे कॅचेस काल मला बघायला मिळले. एक इंटरव्ह्यू तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून गुरुची बघायला मिळेल जे आपण 2 जेल घेतले सामनावीर पुरस्कार त्याला दिला. त्या इंटरव्ह्यूमध्ये तो काय म्हटलं हे तुम्हाला बघायला मिळेल. कारण ओमसाईची खासियत आहे कोणती इंटरव्ह्यू कॅच करायची कुठे फेर टाकायची. निश्चित सर ती इंटरव्ह्यू बघा आणि पाठवा. काय क्लास इंटरव्ह्यू त्यांनी दिला आहे. वडिलांचा खूप मोठा सपोर्ट असं म्हटलं आहे. आणि आता नवीन फलंदाज गेला आहे तो करण. बघूया मोठी जबाबदारी आहे. 3 चेंडू जेवढ्या धावा येतील त्या ह्या सामन्यासाठी खूप बहुमूल्य मानल्या जातील. फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड्स चिचक आपण बघत आहात. 6 षटकाचे सामने प्रत्येक सामने तुम्ही पाहत आहात. बॅकफुटला गेला. इथे बाकी धावसंख्या इथे धावून घ्यायची आहेत. एकच धाव निघते. ओखो इथे बाकी गणेश बाद झालाय. परतलेत. फलकावर धावसंख्या लागलाय ती 42. राहुल नावाचा फलंदाज येतोय.
काय सुरुवात झाली सामन्याची. अफलातून मॅच इथे बघायला मिळत आहे. पहिला क्वार्टर फायनल सामना साई सापरेच्या सॉलवड विरुद्ध भावित्य 11 धाकटी लावून आपण पाहत आहात. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. खूप चांगली गोलंदाजी. मी तुम्हाला म्हटलं ना, हा गोलंदाजाचं नाव आहे ते संचय. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. पहिल्या सामन्यापासून प्रत्येकाची मनं जिंकून घेतलीत. धावसंख्या चांगली आहे, कारण 42 धावा देखील सामना जिंकण्याची कमतरता आपल्याकडे भासू शकत नाही आहे. इथे बाकी गाडी बाद होतोय. पुन्हा उत्कृष्ट यष्टीरक्षण इकडे बघायला मिळते आणि त्या खेळाडूचं नाव आहे अथर्व. फिल्डिंगचा जो विचार केला संतोष, आत्तापर्यंत अफलातून फिल्डिंग केला. प्रत्येक झेल त्याने घेण्याचा प्रयत्न केला आहे. चांगले धावबाद केलेत, चांगलं कारण यंगस्टर आहेत आणि गावात जेव्हा देखील खेळतात ना, तर प्रत्येक खेळाडू बाउंड्रीवर तुम्हाला बघायला मिळतो. बऱ्याचशा खेळाडूला मोबाईलपासून दूर केलं जाते आणि निश्चितच जे मोठे सिनियर खेळाडू आहेत त्यांच्याकडून जे काही शिकायला मिळते ते शिकण्याचं काम. 9 गडी तंबूत परतले. शेवटची जोडी, शेवटचा चेंडू आणि आता जातो तो करण. काय तुटलं का मग ते ब्रेकअप झालं असं म्हणतात. ओहो, सुंदर गोलंदाजी हाताळताना संचय बघायला मिळतोय. पुन्हा पूर्ण संघ ऑलडाऊन झालाय. डहाणूचा संघ बघा, तुम्ही ऑलडाऊन झालात. मी सुरुवातीलाच म्हटलं की सामना हा विकेटवर दिला जातोय. विकेट जर संघाच्या बरोबर असले तर बाकी नॉन इफेक्ट. क्रिकेटची नियमतता, अहमता, जे रूल्स रेग्युलेशन आहेत त्या रेग्युलेशन प्रमाणे इकडे मॅच खेळली जाते. डहाणू संघ संपूर्ण ऑलडाऊन झालाय. फलकाव धावसंख्येला 42. संचयची गोलंदाजी बघा, 1 षटक, 3 धावा आणि 3 गडी बाद केलेत. हा धावबाद आहे, पण अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. तशा पद्धतीने आपण एकंदरीत जर विचार केला, 42 धावा झाल्यात. 43 धावाला 20. तुमच्या गावातला 12-43 धावा विजयासाठी कर. बघा कशा पद्धतीने विनीत 1 धाव बाद झाला. मयूर ह्यांच्याकडे एक चांगला षटकार बघायला मिळाला. त्यानंतर तो मोठी खेळी करे वाटत असताना तो रनआउट झाला 9 धावेवरती. त्यानंतर निखिलकडून देखील मोठी अपेक्षा होता. निखिल 5 धावावर बाद झाला. त्यानंतर बाकी अविनाश हा 1 धाव करून बाद झालाय. जय आणि बाकी प्रतिकार केला. 9 धावावर 8 धावा काढल्या. जयनी चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर बाकी तुम्ही मला हार्दिक 2 धावा, कर्तव्य 2 धावा, थँक्यू.
येस, संघांना विनंती असेल, इथे इनिंग ब्रेक असतो, या इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करणं हे खूप गरजेचं आहे, कारण की तोच वेळ मिळतो, अन्यथा दुसरा वेळ मिळत नाही. मात्र जे काही नियम किंवा अटी तुम्हाला पुढच्या ज्या असतील त्या मान्य कराव्या लागतील आयोजकांच्या सूचनेनुसार. जर तुम्ही रूल्स अँड रेग्युलेशन चेंडू जर व्यवस्थित हातामध्ये आला असता तर नक्कीच वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. तसं काही झालं नाही आणि पहिली धाव इथे जर पाहिलं तर पूर्ण केली जाते सालवड संघाकडून. दोन बॅटर ज्या पद्धतीने पहिला चेंडू खेळला गेला, मिस्टर आदर्श एक धाव पूर्ण केली गेली. कारण इथून जर पाहिलं तर फलंदाजी झाली नाही, परंतु गोलंदाजीतून एक चांगली लेंथ लाईन वापरून चांगली प्रदर्शन करून आणि आपल्या संघाला विजय मिळवू शकते, ही मात्र रणनीती डहाणू संघ आखेल का? हा चेंडू इथे मात्र वेगवान चेंडू आहे आणि 22च्या रूपाने ही रन्स इथे काउंट केली जाईल. 22च्या रन्स थांबवाव्याच लागतील. यस, ही षटक संपल्यानंतर जर निलेश फायटर आणि मुरबा संघाचा कर्णधार जर टॉसबॉक्समध्ये आला नाही तर एक ओव्हर तुमच्या कमी करण्यात येईल. हे आयोजकांचा निर्णय आहे, लक्षात असू द्या. एक ओव्हर जर विचार केला तर अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. करण आपल्याला पाहायला मिळतोय, थोडंसं दबाव टाकण्याचं काम करतोय, परंतु ज्या पद्धतीने रन्स येत आहेत नक्कीच एक थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्यानंतर पाहिलं तर 22च्या रूपाने रन्स आले. ते आणखीन एक चेंडू आपण पाहतोय हाताळताना. करण समोर असेल तो फलंदाज मिस्टर करण. फटका तर सुरेख आहे, चेंडू हवेत निघून जाईल 4 धावांसाठी. क्या बात आहे, बॅटचा फेस ओपन करतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये एक करारी फटका पाहायला मिळाला. चेंडूवर जर पाहिलं तर इथे मात्र चौकार येतोय. आता मात्र इथे गतिमान चेंडू आहे, अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. कमबॅक करायचा आहे, तो कसा करावा, डॉट चेंडू की विकेट्सने, इथे मात्र थोडंसं विचार मणिमय होतंय. जर पाहिलं तर मिस्टर जय एका बाजूला आपण पाहतोय, हा देखील एक चांगला गोलंदाज डहाणू संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. मात्र सध्या तो करणचा विचार करावा लागेल. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक च्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. इथे मात्र धावा येत आहेत, खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. जर विचार केला धावसंख्येचा तर स्कोर बोर्डवर डबल फिगर मध्ये 10 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. खेळ झालाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. करण पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो, इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता, आदर्श साठी टाकला होता आणि इथे मात्र मिस करतोय. ओव्हरची होते समाप्ती. आपण जाऊयात टॉस बॉक्स कडे. इथे बाकी एका साईडला बघतो आपण यश फाउंडेशन पुरस्कृत आपण बघतो मुरबा संघ आणि एका साईडला बघतो निलेश फायटर. सुहास आमचे जे खेळाडू आहेत, निश्चितच 1989 साली स्थापना झाली या फ्रेंड्स क्लबची आणि बघता बघता 35व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे. एक आनंदाची तुम्हाला गोष्ट देतो, पुढच्या वर्षी कदाचित 1 लाखाची डे किंवा नाईट मॅच इकडे खेळण्यात येईल. इथे बाकी टॉस केला जातो. एका साईडला मुरबे, दोघांना बेस्ट लक, आणि एका साईडला निलेश फायटर ज्या तीर्थस्थळावर मोठं नाव केलं आहे, चॉईस केलं जात आहे. सुबोध करण्याचे नाणेफेक केली जाते 2023 आणि एका साईडला फ्रेंड्स सरावले. कॉल कोण करणार?
आपण बोला 2023 केलाय. चला फ्रेंड सर्व आपण टॉस जिंकला नीरज फड काय घेणार नंतर डिसिजन देतात का हा त्यात खेळणार पण मॅच वेळेवर बेस्ट ऑफ दोघांनाही टॉस नीरज फड संघ जिंकलाय. थँक्यू. इथे आपण नाणेफेक धन्यवाद झाले. सुबोधजी. या नाणेफेक झाले. धन्यवाद म्हणेन दोन्ही संघाला कारण की पहा आयोजकांचं काम जे आहे ते आयोजक करत असतात. एक चांगली आयोजन करण्याचं काम केलंय फ्रेंड्स ग्रुपने पूर्ण विचार केला तर 6 षटकांचे सामने खेळवायचे आणि नियमामध्ये आपल्याला इथे नियम पाळावेच लागतील. जय आलाय गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू हाताळतोय सुरेख लेंथ लाईन थोडंसं गुड लेंथवर चेंडू उडवतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये रन्स मिळणार नाहीये. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाईल. आता मात्र धावसंख्या 10 धावा. खूप चांगली गोलंदाजी नक्की जयच्या माध्यमातून कारण की पहिला चेंडू दबाव थोडंसं प्रेशर क्रिएट करण्यासाठी फेकला होता आणि वेगवान गोलंदाज म्हणून जयला पाहिलं जात आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर करण उलटा चेंडू आहे सोडणार नाही. इथे मात्र पाहतोय चेंडू जाईल सरळ सीमारेषे पार. 4 धावांसाठी प्रयत्न केला होता त्या ठिकाणी अविनाश होता परंतु अविनाशच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून गेला सीमारेषे पार. चौकार 4. इथून जर पाहिलं तर पलटवार करताना काही जबरदस्त खेळले आहेत आतापर्यंत. जर पाहिले सालवड संघाचे फलंदाज करण एका बाजूला दुसऱ्या बाजूला मिस्टर आदर्श 2 चौका आदर्शने लगावले आहेत तर 1 चौकार करणने देखील लगावले. हॅलो 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 पुन्हा एकदा उलटा चेंडू आहे. हा देखील चेंडू अविनाशकडे जातोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवेल फेकेल तोपर्यंत रन्स इथे कंप्लीट करेल. एक धावेने धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते ती म्हणजेच 15 धावा. पहा विचार केला होता जय ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय पहिला चेंडू हाताळला होता खूप वेगाने चेंडू हाताळला होता तदनंतरच्या चेंडूवर ज्या धावा आल्या आतापर्यंत धावा खर्च करतोय तो म्हणजे जय 5 धावा खर्च केलाय. 3 चेंडू झाले आहेत अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओहो इथे बॅटची एज लागते चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोनकडे. मयूर आहे यष्टांच्या मागे परंतु या चेंडूवर काहीच करू शकले नाही. स्ट्राईक चेंज होईल. 1 धाव नक्कीच इथे पाहिली जाईल. स्कोरबोर्डवर 1 ने धावसंख्या वाढेल. आता मात्र 16 झाल्यात. थोडासा विचार विनिमय करणार 43 धावांचं लक्ष आहे. 16 धावा स्कोरबोर्डवर झाले आहेत. इथून जर पाहिलं तर हा दुसरा षटक मार्गावर आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. स्लोवर गतीने टाकलाय परंतु 1च धाव मिळेल. डिक्लेअर झोनकडे चेंडू जातोय. 1 धाववर इथे मात्र धावसंख्या नक्कीच पाहिली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच 17 धावा. तारापूर संघाने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर यश फाउंडेशन पुरस्कृत मुरबे संघ विनंती असेल आपल्याला आपण फलंदाजीसाठी तयारीत राहायचं आहे. इथे पाहायला मिळतंय चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिला 5 चेंडूचा खेळ झालाय. जय थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय परंतु बघूया. इथे मात्र आपण पाहतोय फटका खेळलाय सुरेख कव्हर मध्ये पॉइंट रिजनला चेंडू निघून जातोय. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार 4 धावांसाठी. हा गॅप शोधलाय. चांगल्या पद्धतीने बॅटिंग इथे मात्र करत असताना धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाईल 21 धावा. षटक क्रमांक 2 इथे कंप्लीट झालाय. जर विचार केला पहिल्या षटकामध्ये नक्कीच 10 धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या. एकंदरीत 21 धावा स्कोरबोर्डवर आणि चांगल्या पोझिशनमध्ये आता मात्र आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो साई सापळेश्वर सालवड संघ.
प्रफुल्लजी गरज साहेब यांचं आगमन होत आहे. वेलकम सर. आपलं इथे सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फ्रेंड्स क्रिकेट ज्यांनी जपलंय असे आपले सर्व जुने क्रिकेटर म्हणा आणि मान्यवर म्हणा या ठिकाणी उपस्थित होत असताना क्रिकेटवरचं प्रेम जे आपण पाहतोय ते आज या ठिकाणी खेचून आणतंय त्यांना. कारण की बिझी शेड्यूल असते आणि बिझी शेड्यूलमधून जर पाहिलं तर टाईम काढणं खूप मुश्किल असतं. हेच टाईम देत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर आपण पाहतोय 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 21 धावा म्हणजे 10.50च्या सरासरीने संघ खेळतोय. खूप चांगला खेळला आहे आतापर्यंत. जर पाहिलं तर 43 धावांचं लक्ष्य हे समोर आहे आणि 43 धावांना आतापर्यंत सामोरे जात असताना 21 धावा पूर्ण केल्या आहेत. पुन्हा एकदा करण पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर. ओहो, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. इथे मात्र आपण पाहतोय बॅटचा फेस ओपन करायचा होता, चेंडू खेळून काढायचा होता, मात्र ज्या पद्धतीने चेंडू आला सरळ यष्ट्यांवर आणि पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे साई सापडेश्वर सालवड संघाचा. खूप चांगली गोलंदाजी नक्कीच हाताळली गेली. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर विकेट मिळवलाय, एक सफलता मिळाली आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून करणकडे देखील पाहिलं जात आहे. पहिला चेंडू सुरेख हाताळला. तदनंतर पाहिलं तर आता आपण पाहतोय आतिशजी राऊत देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना आज इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील दुपारच्या सत्रामध्ये. की सरवली संघ जर पाहिलं तर जबरदस्तरित्या फलंदाजी केली, गोलंदाजी केली आणि संघ हा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून इथे कार्यरत आहेत आतिशजी राऊत. पाहतोय आपण हा चेंडू, पुढचा चेंडू असेल फलंदाजी मार्कवर. फलंदाज जर पाहिला तर मिस्टर सुजल आपल्याला पाहायला मिळतोय. डावखरे आताचा फलंदाज आहे. नक्कीच सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. या अनुषंगाने सुजलला पुढे पाठवलंय. फटका तर सुरेखा इथे मात्र दर्शवलंय. वन शॉट, जबरदस्त फटका. शॉट ऑफ लेंथ होता, शॉट ऑफ लेंथ पुल केला चेंडूला आणि सरळ सीमारेषे पार. इथे मात्र प्रश्न उद्भवलाय तो डहाणू संघाच्या खेम्यामध्ये की सामना काय होईल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय आज गोलंदाजी जी करायची ती प्रॉपरली गोलंदाजी होत नाहीये आणि इथून जर पाहिला तर सालवड संघ ज्या पद्धतीने केलाय धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागली जाते 27 धावा. 22 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 16 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आलम यांच्याकडून, आलमभाई यांच्याकडून प्रत्येक या संघाला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलेला आहे. लाईव्ह पाहत आहेत ते. ह्याच चेंडू जर पाहिला तर डिक्लेअर झोनकडे आणि आपण पाहतोय खूप जबाबदारीने खेळतायत सालवड संघ. प्रत्येक फलंदाज ज्या पद्धतीने आहे असं वाटलं होतं. पहिला चेंडू प्रेशर क्रिएट केला होता करण अंबिरेने, ज्या पद्धतीने चेंडू रिलीज केला होता, विकेट काढला होता आणि दुसऱ्याच चेंडूवर जर पाहिला तर षटकार मारला. इथे गणित आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. गणित सोडवणं खूप कठीण असतं, मात्र सहज रीतीने सोडवतायत सालवड संघ. पुन्हा एकदा हलक्या हाताने इथे जयच्या हातामध्ये चेंडू नक्कीच आला नाहीये, अन्यथा वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागली जाते 29 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रेशर आला आहे, मात्र प्रेशर कोणावर आहे तर डहाणू संघावर आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ज्या पद्धतीने ऑलआउट संघ झाला होता, सर्व विकेट्स ज्या पद्धतीने फेकले होते, एक बेनिफिट सालवड संघाला तो देखील आहे. कारण की मॅच जर टाय झाली तर विकेटचा विचार पहिला केला जातोय. ते मात्र आपण पाहतोय पुण्याचे एकदा करण. ओहो, क्लीन बोल्ड.
ही टिचून गोलंदाजी करावी लागेल. वेगवान मारा पाहायला मिळाला. सरळ ब्लॉक होलमध्ये चेंडू आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. विकेट जर पाहिला तर आतापर्यंत जर पाहिलं दुसरा विकेट गडी बाद होईल, तो म्हणजे साई सापेश्वर संघाचा हा दुसरा गडी बाद. मात्र अथर्व जातोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र डहाणू संघ एक छोटीशी टीम मीटिंग घेतली. चेंडूकडे जर पाहिलं तर गोलंदाजी करताना करण पहिल्या चेंडूवर विकेट्स मिळवला आहे, 5व्या चेंडूवर विकेट्स मिळवला आहे. शेवटचा चेंडू अजून जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. इथे समीकरण पाहिलं जाईल. चेंडूवर जर पाहिलं तर 19 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू 14 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. हे तिसरं षटक चालू आहे आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. थोडीशी फील्डमध्ये सजावट करतायत, जाणीव आहे. प्रत्येक विकेट्स महत्त्वाचा आहे. डहाणू संघासाठी जर पाहिलं तर एक रन्स वाचवणे खूप गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सालवड संघ ज्या पोझिशनमध्ये आतापर्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, ही परिस्थिती अशीच चालू ठेवावी हे मात्र विचार करीत असेल. ओहो, चांगला फटका. इथे मात्र गणेश व्हॉट एफर्ट, खूप चांगली प्रदर्शन करतोय, चांगलं इथे मात्र फील्ड करतोय. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवेल. सिंगल रन्स स्ट्राईक जर पाहिली तर रोटेट होते. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा आतापर्यंत पाहायला मिळते. या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये एकंदरीत 9 धावा आल्या, 2 गडी देखील बाद झाले. तर येणारे 3 षटक 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यस, पाणी घेऊन जायचं आहे, मध्ये पाणी घेऊन जायचं आहे. तर 3 षटक अजूनही म्हणजे 18 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. काय म्हणतील काका, ज्या पद्धतीने आज मैदान गाजवलंय, पहिल्याच दिवशीचा शेवटच्या दिवशीचा पहिला सामना इतका सुरेख लाजवाब, कारण की ऑनलाईन पद्धतीने देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि पैशांचा देखील त्या ठिकाणी विचार केला जातोय, कारण की सापेश्वर संघाला 100 रुपयाचं कॅश प्राईज देखील दिलंय आलमबाईने. काय म्हणतील याबद्दल? निश्चितच खूप मोठा सामना आणि एकंदरीत तुम्ही सुरुवातीपासून जो विचार केलात ना, त्या संघाला त्यांनी पूर्णतः ऑलडाऊन केला आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक देखील संघ ऑलडाऊन झालेला नाही आणि एका साईडला विचार केला तर पूर्ण यंगस्टर ज्या पद्धतीने फिल्डिंगचं क्षेत्रक्षणाचा दर्जा आपण पाहिलात, प्रत्येक कॅच त्यांनी सुंदर पद्धतीने पकडले. अफलातून टॅलेंट बघायला मिळतं आहे. एका मोठ्या संघ, जो संघ एका वर्षात 11 ट्रॉफ्या जिंकण्याचा पराक्रम करणारा धाकटी डहाणू संघ आपण बघतोय, आज बाकी या स्पर्धेमध्ये थोडासा चाचपडताना पाहतोय. हार्दिक आहे गोलंदाज, 18 चेंडू 13 धावा आणि स्ट्राईकला जो फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो अथर्व. शॉट ऑफ प्लेन, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. इकडे बाकी 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड, 31 धावा या फलकावर लागल्या जातात. आपण पाहत आहात फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावले आयोजित फ्रेंच चषक 2023. दीर्घ 5 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा इकडे ओव्हरऑल स्पर्धा बघायला मिळते आणि या स्पर्धेला दिलेल्या लोकांनी प्रतिसाद, लोकांनी केलेली प्रशंसा आणि या वर्षातील सर्वातील उत्कृष्ट आयोजनामधली 6 षटकाचा सामना खेळणारी नंबर 1 टुर्नामेंट असं असंख्य लोकांनी या स्पर्धेचं कौतुक केलं आहे. हीच तर खरी बाब आहे. चांगलं क्रिकेट बघा, चांगलं क्रिकेट दाखवा, चांगलं क्रिकेट खेळा. ऑफला तो स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतो. देखील चेंडूच्या मागे जाईपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव इकडे बघायला मिळते. काय टॅलेंट बघायला मिळते. येणाऱ्या नववर्षाच्या काळामध्ये या वर्षात नक्कीच हा संघ धमाकूळ घडवी. पहिल्या सामन्यात आपण सांगितलं ना की दांडी विरुद्ध होते, टॉस झाला, तेव्हा सांगितलं की या वर्षामध्ये खूप चांगली प्रोग्रेस करणारा संघ कोणता बघितला तर साई सापेश्वर सालवड. पहिल्याच सामन्यात त्यांनी दांडीला पराभूत केलं होतं. शॉट ऑफ प्लेन, खराब चेंडू, पुरेपूर फायदा उतरलाय. डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 2 धावांनी पुढे होते. धावसंख्या होते ती 34.
तर निश्चितच आपल्या विजयाकडे आगोकूच करताना पहिला संघ सेमीफायनलमध्ये कोण जातो हे या आजच्या दिवसात पाहायला मिळेल. यानंतर बाकी मोठा सामना तुम्हाला बघायला मिळतो ज्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव, ज्याने 90-2000च्या दशकामध्ये खूप मोठं नाव कमावलं. तर निलेश फायटर नावाचा संघ एका साईडला तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि एका साईडला यश फाउंडेन पुरस्कूर मुरबे संघाचा संघ तुम्हाला बघायला, ज्या प्रेम नावाच्या भन्नाट डावखोऱ्या पेस गोलंदाजाने प्रत्येकाची मनं जिंकली. आमचा नंदूचा सुपुत्र म्हणजे निश्चितच 34 धावा लागल्यात. अफलातून टॅलेंट गुणवत्ता भरलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाजी हलक्या बॅटने खेळला आहे. सुंदर क्षेत्रक्षण डायरेक्ट हिट पाहायला मिळते का दरम्यान नाही. शॉर्ट कव्हरच्या रिजनला खूप सुंदर क्षेत्रक्षण सजवलं आहे. तुम्हाला पॉईंट बघायला मिळते, शॉर्ट कव्हर बघायला मिळते, शॉर्ट मिड ऑफ बघायला मिळते, शॉर्ट मिड विकेट सर्कलच्या आत बघायला मिळते. हे 4 खेळाडू सर्कलच्या आत तुम्हाला पाहायला मिळतात. राऊंड विकेट मारा करतोय. रायझिंग डिलेवारी मी म्हटलं ना, ही विकेट जर म्हटली तर यावर्षीची भन्नाट स्पेल असणारी विकेट तुम्हाला बघायला मिळते. वेगवान मारा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि निश्चितच 6 षटकाचे सामने कसे करावे प्रत्येक आयोजकाने एक आदर्श उदाहरण सेटअप करून दिला. ते म्हणजे फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली फ्रेंड चषक 2023. भरभरून कौतुक केलं हो प्रेक्षकांनी. असेच सामने लोक बघायला आवडतात. 2 लाख बक्षीस देणार आणि 2 षटकाचा सामना होऊन तो प्रमुख पाहुणा पाहणार, काय वाटत असेल त्याच्या मनाला. पुनश्च गोलंदाजी करतोय तो हार्दिक. चेंडूला टटवलाय मिड विकेटच्या रिजनला. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जाईपर्यंत एक धाव तो फलकावर पाहायलाच मिळते आणि आराम कसं एक धाव पूर्ण करतात. ह्या एक धाव निश्चित पुढे जातोय संघ आणि फलकावर धावसंख्या लागते ती 35. 12 चेंडूने 8 धावाची आवश्यकता. कधीही काही सांगू शकत नाही केव्हा सामना कुठे कलाटणे घ्यायला, कारण शेवटपर्यंत जिद्दीने लढणारा माणूस जन्म घेतो तो संघर्षाने ती रडतानाच. आणि त्यानंतर बाकी मग तुम्हाला शिष्यवर्ग सिनियर KG ज्युनियर KG पुढे शाळेचं शिक्षण, मग कॉलेज, मग डिग्री, मग तुम्ही संसारामध्ये रमता. असे असंख्य संघर्षाचा सामना करत तुम्हाला पुढे जावं लागते आणि या संघर्षातून काय शिकायला मिळते हे येणाऱ्या काळामध्ये. 12 चेंडूत 8 धावा मैदानाच्या आतमध्ये हवा आहेत. आपण सामना बघत आहात तो साई सापडेश्वर सालवड विरुद्ध धाकटी धानू. भावित ते 11 धाकटी धानू. 12 चेंडूने 8 धावा. एक लक्षात ठेवा की डहाणूचा संघ हा ऑलडाऊन झालाय. जर सामना बरोबरीच झाला तर विजेता होऊ शकतो. यस, आमचे खूप जवळचे मित्र फ्रेंड सरावलीचे खंदे सपोर्टर्स आज बाकी हळूहळू घरातून बाहेर निघणार यात काय शंकाच नाही. कारण सकाळची वेळ होती, बरेचसे लोक मार्केटला गेले. 31 आहे, बाकीचं नॉनव्हेज व्हेज जेवण असं आणून दिलं आणि आता बाकी घरामध्ये येऊन बघतात. आणि सुरेश काका तुमचं कौतुक करेल, तुम्ही क्रिकेट प्रेमी नाही, क्रिकेट दर्दी आहात. सकाळच्या पहिल्या चेंडूपासून शेवटचा चेंडू जाईपर्यंत आणि एखाद्याने कॅच सुटला आणि धावा निघत नसेल तेव्हा तुम्ही तळमळातून जी हृदयातून आकांक्षा फोडायचे ते ठेव पाहिल्यानंतर म्हणत. क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट दर्दी फरक आहे. एक संगीतामध्ये बघा, एक संगीत दर्दी असतो, संगीत प्रेमी असतो. संगीत दर्दी असतो ना तो आलाप म्हणजे सारे गम पदनिशाचे स्वर आहेत त्याच्यावर प्रेम करतो आणि संगीत प्रेमीला कोणतेही गाणं लागला तो धूमधूम नाचवतो. 2 चांगले मित्र इकडे बघायला मिळतात. एका साईडला सुबोध आणि एका साईडला प्रफुल्ल, ज्याने फ्रेंड सरावलीमध्ये मोठं काम केलं आहे. आपल्या गावाचा पायंडा इथं पाडताना आज देखील वयाची 40 ओरंडला, पण ज्या पद्धतीने गॉगल आणि हातात मोबाईल घेऊन बघतात असं वाटतं की 23 वर्षाचे खेळाडू. कॅमेरामन जरा आमच्या इथे चित्रित करा, त्या दोघांना केंद्रित करा तुम्ही. आमच्या समालोचक कक्ष डाव्या साईडला बसलेले जुने जाणते 2 खेळाडू बघायला मिळतात फ्रेंड सरावलीचे. बघा हीच तो प्रत्येकाच्या मनातले आणि म्हणूनच तो फ्रेंड सरावली संघाचं नाव दबदबा तुम्हाला पाहायला मिळतो. आणि या वर्षातलं उत्कृष्ट आयोजन आतेज राऊत फ्रेंड सरावली संघाला मी देईल. ज्या पद्धतीने लोकांनी भरभरून केला आहे, असंख्य मॅचेस दिला आहे. 6 षटकाची मॅच इकडे बघायला मिळतात. 12 चेंडू 8 धावा. गोलंदाज आहे तो निखिल. चेंडू टटवलाय, कट केलाय, जातो शॉर्ट ऑफ रेंज पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी धावा मिळतात 2. डिक्लेअर झोनमध्ये जातोय. धावा होतात 2. इकडे डिक्लेअर झोनमध्ये जातोय. निश्चितच मी थोडंसं म्हणेल की गणेशने थोडीशी चुकी केली. 2 चेंडू स्ट्राईक त्यांच्याकडे आले असताना 2 मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. फक्त धावसंख्या उभारल्या गणेशने 13 धावा केल्यात. बाकी एकही डहाणूचा खेळाडू इथे होऊ शकला नाही. भाईंदरला क्रिसमस चषकमध्ये या निखिलला मॅन ऑफ द सिरीजची सायकल भेटली होती. बघा हाच तो मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू. मोठमोठे खेळाडू आहेत पण आज साई सापडेश्वरांनी सालवडी त्यांच्यावर प्रभुत्व मिळवलं आहे. नमस्कार, देतीचंच मोठं प्रेम असावं. पुन्हा एकदा निखिल क्रिसमस चषकाचा वसईचा मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू. इथे बाकी चेंडू टटवलाय, चेंडू जातो सीमा पलीकडे पाहायचा आहे आणि अशा पद्धतीने 6 धावा, खणखणीत षटकार आणि इथे बाकी सामना फिनिश होतोय, सामना जिंकतोय.
इथे सामना समापन होतोय आणि इथे बाकी सामना विजयी होतो तो साई सापडेश्वर. तर आपल्याला पहिला संघ मिळालाय साई सापडेश्वर शालवड जो सेमीफायनल प्रवेश करणारा. यानंतर बाकी तुम्हाला सामना बघायला मिळेल निलेश फायटर विरुद्ध यश फाउंडेशन पुरस्कृत मोरबे संघ. निलेश फायटर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. चला मैदानाचा ताबा लवकरात लवकर घ्या. सुजल